जळगाव जिल्ह्यातील तब्बल 22 भाविकांचा मृत्यू काठमांडू येथे झाला। या मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे शव जळगाव जिल्ह्यात परत आणण्याचे मोठे श्रेय रक्षाताई खडसे यांना सुद्धा जात आहे। अनेकांचं असं म्हणणं आहे की रक्षाताई खडसे यांनी ज्या विलक्षण वेगानं सर्व घडामोडी घडवून आणल्या त्या निश्चितच कौतुकास्पद आहे। त्यामुळे अनेकांनी रक्षाताई खडसे यांचं कौतुक करीत असताना त्यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत। परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवहार असो किंवा डॉक्युमेंट्स बनवणे असो, महत्त्वाची कागदपत्र असोत, नेपाळला जाणे आणि स्पॉटला जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटला भेटणे असेल, मृत झालेल्या भाविकांचे शव जळगाव जिल्ह्यामध्ये अर्थात भारतामध्ये आणण्याचं मोठं श्रेय रक्षा खडसे यांच्या विलक्षण मुत्सद्देगिरीला दिलं जातं। रक्षाताई खडसे म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या सून आणि आता एक लेख म्हणून सुद्धा नावारूपास येत आहेत। सलग 3दा खासदारकी पद जिंकणाऱ्या रक्षाताई खडसे या आता जणू काही जळगाव जिल्हावासियांची लाडकी लेक झालेल्या आहेत। अत्यंत मुरब्बी असं राजकारण करत असताना सलग 3दा त्या खासदार झालेल्या आहेत। तसेच केंद्रीय मंत्रिपद सुद्धा त्यांना मिळालेलं आहे। आता त्यांच्या कर्तृत्वाची खरं अर्थानं बहर येत आहे, ज्यावेळी त्यांनी एक राजकीय मुत्सद्देगिरी उभ्या जगाला दाखवून दिलेली आहे। त्यामुळे खरं म्हणजे असं म्हणता येईल की या अत्यंत दुर्दैवी अशा शोकांतिका प्रसंगामध्ये रक्षाताई यांनी आपले राजकीय अनुभव पणावास लावत, आपलं कौशल्यपणास लावत त्या सर्वच्या सर्व डेड बॉडीजला जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 36 तासात आणण्यामध्ये मोठा मोलाचा सिंहाचा वाटा उचललेला आहे। अन्यथा अनेक वेळा परदेशामध्ये होणारे मृत्यू आणि त्यानंतर मृतदेहांची 8-8 दिवस 15 दिवस होणारी अवहेलना फक्त आणि फक्त रक्षाताईंमुळे थांबलेली आहे। बॉडी आम्हाला 36 तासात एवढ्या लोक फॉरेनमधून एवढं शक्य होत नाही। आपण कसं तुम्ही जातीने लक्ष देऊन केल्यामुळे सर्वांवरती दुःख पडलेलंच होतं, पण ते म्हणजे त्यामुळे तुमचा हातभार लागला नाही तर दुःख निवारायला मदत झाली तुमची। तुम्ही कुठं असतो? पुण्यात. दोघं पुण्यात।